ब्रेक नंतर भाग्यविजय आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटोरीकर आणि आपण राजकारणातील यशापयश या विषयावरती आज चर्चा करतो आहोत। सर, कुंडलीतली अशी नेमकी कोणती स्थानं असतात ज्याच्यामुळे तुमचं राजकारणातलं यश किंवा अपयश अवलंबून असतं? कुंडलीमधले महत्त्वाचे स्थान जसं मी याआधी सांगितलं की षष्टम स्थान, सप्तम स्थान, अष्टम स्थान, दशम स्थान आणि एकादश स्थान म्हणजे 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं आणि 11वं स्थान। ही स्थानं तुमच्या राजकारणात यश मिळण्यासाठी फार महत्त्वाची असतात। त्या ठिकाणचे स्वामी म्हणजे आता सप्तम स्थानाला इथं का महत्त्व आहे की तो दशम स्थानाचं दशम स्थान म्हणजे दशम स्थानापासून ते 10वं स्थान येतं म्हणून त्याला महत्त्व आहे। आणि सेवाभाव हे तुम्हाला षष्टम स्थानावरून कळतं आणि कर्म तुमचे हे तुमच्या दशम भावांना कळतात। त्यातून लाभ आणि प्रतिष्ठा जी म्हणतो आपण ती तुमच्या एकादश स्थानावरून लाभ स्थानावरून कळते। तसंच तुमची नीतिमत्ता, तुमची सामाजिक हित जोपासण्याची जी तुमच्यामध्ये जे गट्स असतात ते तुम्हाला अष्टम स्थानावरून कळतं। ह्या सगळ्या गोष्टीचा समन्वय या ठिकाणी असणं फार गरजेचं आहे। त्यातल्या त्या ठिकाणी बसलेले जे स्वामी असतात किंवा त्या ठिकाणी जे ग्रहमान असतात त्यांचा पण विचार करणं तेवढंच गरजेचं असतं। जर सप्तम स्थानाचा स्वामीचा संबंध दशमाशी किंवा दशम स्थानाच्या स्वामीचा संबंध सप्तमाशी येत असेल तर निश्चित तुम्हाला राजयोग मिळू शकतो। फक्त यावेळेस कसं असतं की तुमच्या गोचरीमध्ये पण ग्रहमान नेमके कसे आहेत हे पण पाहणं गरजेचं असतं। त्यानुसार जर आपण त्या दृष्टीने विचार केला राजकारणामध्ये काम करण्याचा किंवा लोकांची सेवा करण्यासाठी, जनमानसात आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी, तर निश्चित ह्या स्थानाचा आणि या ठिकाणच्या ग्रहांचा खूप उपयोग होतो आपल्याला। सर, ज्योतिष योग नावाचा जो प्रकार आहे तर या राजकारणातल्या यशापयशामध्ये ज्योतिष योग नेमकी काय भूमिका वठवतो? निश्चितच आता कसं असतं की जर सप्तमामध्ये गजकेशरी योग निर्माण होत असेल, दशम स्थानामध्ये गजकेशरी योग निर्माण होत असेल तर त्यानुसार आपल्याला राजयोग येतो। आता बऱ्याच जणांना कसं असतं की वडिलोपार्जित सत्ता मिळत जाते, म्हणजे आई वडील खासदार असतील तर मुलगा आमदार तरी होतो किंवा नगराध्यक्ष तरी होतो। आणि काही अशी राजकारणी असतात की त्यांची पार्श्वभूमी अशी राजकारणाशी निगडीत काहीच नसते पण ते स्वकर्तृत्वानं त्या क्षेत्रामध्ये पुढे जातात। पण आपण 80% असे लोक पाहतो की ज्यांना वडिलोपार्जितच आलेलं असतं कारण त्यांना त्या गोष्टी त्यांच्या मुळातच त्यांच्या घरामध्ये रक्तामध्येच असतात त्या। पण त्यासोबतच बरेच जण जरी एखादा त्याचे वडील फार मोठे मिनिस्टर झाले असतील तर मुलगा नगराध्यक्ष होण्यासाठी सुद्धा बरेचदा त्रासदायक पण होऊ शकतं त्यांना। मुळात काय असतं की त्यांच्या कुंडलीमध्ये ते ग्रहमान असणं फार गरजेचं आहे, ते योग असणं गरजेचं आहे। सत्ता उपभोगण्यासाठी तुमच्या कुंडलीतल्या सूर्याचे स्थान जे आहे ते महत्वाचे आहे। सूर्य कोण्या ठिकाणी कसा बसलेला आहे, त्यासोबतच गुरु कुठं बसलेला आहे, त्यासोबतच तुमचा शनी राहू यांचं पण अनन्यसाधारण महत्व आहे। तर हे ग्रहमान ह्याचे योग जे बनतात त्या योगाहून आपल्याला कळतं की ह्या जो जातक आहे, जो क्लायंट आहे त्याला राजकारणामध्ये कितपत यश मिळू शकतं आणि मिळालं तर तो कुठपर्यंत जाऊ शकतो। मिनिमम एखाद्या वेळेस बरेच आपण असं पाहतो की एक नगरपालिका इलेक्शन लढतात आणि दुसऱ्यानंतर ते राजकारणातून गायब होऊन जातात किंवा बरेचदा आपण पाहतो की आमदारकीला पण अनपेक्षित निवडून येतो एखादा माणूस आणि नंतर तो राजकारणातून गायब होऊन जातो। पण असे बरेच योग असतात की तुम्हाला सातत्यानं त्या क्षेत्रामध्ये यश देण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात। फक्त त्यासाठी तुम्ही जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणं गरजेचं असतं। ओके सर, राजकारणातील म्हणजे जर करिअर म्हणून एखाद्या व्यक्तीला राजकारणामध्ये प्रवेश करायचा असेल तर बघता येतं का कुंडलीनुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार की या व्यक्तीला यश मिळू शकतं, नाही मिळू शकत? करिअर म्हणून निवडावं का नाही? करिअर मी आधी पण सांगितलं ना की करिअर म्हणून निवडायला काहीच हरकत नाही। मी तर म्हणतो आजकालच्या तरुण पिढीने याकडे लक्ष द्यायला पाहिजे। कारण कसं आहे की सत्ता ज्यांच्या हातात असते ते देशाला दिशा देत असतात। पण ती दिशा योग्य मिळण्यासाठी एज्युकेटेड चांगले तरुण तिथे असणं गरजेचं आहे आणि त्यांचा हेतू शुद्ध असणं गरजेचं आहे। करिअर म्हणून निवडलं तर निश्चितच खूप चांगली गोष्ट आहे, पण महत्वाची गोष्ट की हे करिअर म्हणून निवडत असताना इथे स्ट्रगल खूप असतो। इथे तुमच्या हातात नसतं, तुम्ही किती अभ्यास केला आणि तुम्ही परीक्षा देऊन पास होणार असं काही नाही। इथे लोकांच्या हातामध्ये तुम्हाला पास करणं, तर त्यावेळेस तुम्हाला जनमानसामध्ये आपली प्रतिमा अशी निर्माण करावी लागते की जिथे तुमचं नेतृत्व तुम्हाला दाखवावं लागेल, तुमचा संयम तुम्हाला दाखवावा लागेल, तिथे तुमची नैतिकता नीतिमत्ता तुम्हाला तिथे दाखवावं लागेल, तुमचं वक्तृत्व तुम्हाला तिथं चांगलं करावं लागेल। त्यासोबतच तुम्ही समाज सेवा कशा प्रकारे करता, समाजाचं हित कशा प्रकारे जोपासता, समाज हितासाठी
काय काय करू शकता ह्या गोष्टी तुम्हाला प्रखरपणे मांडता आल्या पाहिजेत आणि त्यानुसार त्या योग्य पद्धतीनं वर्कआउट पण करता आल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुंडलीहून जाणता येतात. तर जसं मी सांगितलं की सूर्य हा राजयोगाचा कारक आहे, तसं समाज हितासाठी तुम्हाला राहूचं फार महत्व आहे तिथे, की राहू तुमच्या कुंडलीमध्ये कसा बसला त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला ह्या करिअरमध्ये जायचं आहे का नाही. किंवा राजकारण तुम्हाला करिअर म्हणून निवडायचं असेल तर तो फक्त पैसा कमवण्यासाठी म्हणून नाही, तर राजकारण हे असं करिअर आहे की त्या ठिकाणी तुम्हाला पैसा तर कमवता येतोच, त्यासोबत तुम्हाला देशाची सेवा पण करता येते. तर आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांपर्यंत ती पोहोचवता येते. तर त्यासाठी हे करिअर निवडत असताना तुमच्या कुंडलीतले सूर्य, राहू, गुरु आणि शनी हे ग्रहमान योग्य असणं फार गरजेचं आहे. त्यासोबत षष्टम, सप्तम, अष्टम आणि दशम आणि एकादश या स्थानाचा सुद्धा विचार करावा लागतो. त्यानुसारच ते जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन तुम्ही जर ते ठरवलं तर निश्चित तुम्हाला त्यात यश मिळू शकतं. जर तसं नसेल तर ते करिअर न निवडणं योग्य. नक्कीच सर. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की अनेक व्यक्ती आहेत ज्यांचे फोन येत राहतात आपल्याला आणि ते विचारत राहतात की सरांचं मार्गदर्शन हवंय. अनेकदा असं होतं की प्रोग्राम बघता बघता ती वेळ नेमकी निघून जाते की तुम्हाला कशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करायचं, तुमचा सल्ला हवा असतो, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गायडन्स हवं असतं, तर कशा पद्धतीने तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं? माझ्या कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपले सेल नंबर तर स्क्रीनवर दिसताच आहेत, तसंच माझा मेल ID पण आहे आणि माझं ऑफिस पुण्यामध्ये कोथरूड येथे आहे आणि दर शनिवार रविवारी प्रत्येक शनिवार रविवारी मी पुण्यामध्ये असतो. त्यासोबत मंगळवार ते शुक्रवार मी औरंगाबादमध्ये असतो. माझं मेन ऑफिस औरंगाबादला सिडकोमध्ये आहे. आणि जर प्रत्यक्ष मला भेटू शकत नसताल तुम्ही तर तुम्ही फोनवर सुद्धा माझी कन्सल्टिंग घेऊ शकता आणि त्यासाठी जे नंबर दिले त्याच्यावर कॉल करा, त्यानुसार अपॉइंटमेंट घ्या आणि त्यानुसार मला 24 तास ते 48 तासामध्ये तुम्हाला कॉल बॅक येईल आणि मी स्वतः प्रत्यक्ष तुमच्या समस्या जाणून घेऊन तुमची कुंडली पाहून त्यानुसार तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. आणि जे काही रेमेडीज मी देईल तुम्हाला ते माझ्याचकडून घ्या असं काही नाही, तुम्ही कुठूनही घेऊ शकता. आणि आपल्याकडे घरपोच देण्याची सुद्धा व्यवस्था आहे की आपण जे काही रेमेडीज पोहोचवतो ते घरपोच पोहोचवतो. प्रत्येकाच्या समस्या जाणून त्यांना यश मिळालं पाहिजे असं. त्यातल्या त्यात जे काही आपण रत्न वगैरे देतो त्याची पण आपण गॅरंटी घेतो. 70% आपण रिफंड करत असतो जर तुम्हाला रिझल्ट नाही आला तर. आणि हे माझ्याकडूनच घेतले पाहिजे असं काही नसतं माझं कोणत्याही क्लायंटवर. आणि एक महत्त्वाची गोष्ट की मी फक्त एक वेळेसच फीस घेत असतो एका व्यक्तीची, नंतर त्यावेळेस त्या व्यक्तीला त्याच्या बाबतीमध्ये 10 वेळेस जरी समस्या आल्या तर तो माझ्याकडे येऊन कन्सल्ट करू शकतो. त्याला पुन्हा पुन्हा कन्सल्टिंग फीस लागत नाही. फक्त एकच आहे की आता मी बरेचदा असे एवढे प्रोग्राम चालू आहेत आपल्याला, इतके लोकांपर्यंत पोहोचलोय आपण की आता असं झालं की लोकांना वाटतं कार्यक्रम झाला की लगेच सरांशी बोलणं व्हायला पाहिजे माझं. पण कसं असतं की प्रत्येक व्यक्तीला लगेच मी नाही बोलू शकत, कारण कॉल एवढे येतात आणि प्रत्येकाला बोलणं आणि माझी पर्सनल कन्सल्टिंग मध्ये चालू असते ऑफिसमध्ये, त्यावेळेस मी फोन पण नाही उचलू शकत बऱ्याच जणांचे. तर गैरसोय होती त्याबद्दल माफी मागतो. पण महत्त्वाचं एक आहे की तुम्ही थोडा संयम धरा. तुम्हाला 24 तास ते 48 तासामध्ये माझा स्वतःचा कॉल येईल आणि मी स्वतः तुमच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून तुमच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करेन. नक्की सर. रत्नाबद्दल मला थोडंसं बोलायचं होतं की रत्नांच्या बाबतीत थोडीशी लोकांची फसगत होत राहते, कारण की ती सर्टिफाईड असतात नसतात याच्याबद्दल. म्हणजे तुम्ही असं म्हणता की माझ्याचकडनं घेतली पाहिजे अशातली काही गोष्टी नाही, तुम्ही कुठूनही घेऊ शकता. पण तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल की नेमकी रत्न कुठूनही घेताना काय केलं पाहिजे? शिल्पा, महत्वाची गोष्ट, मी रत्न पहिले माझ्याकडे ठेवतच नव्हतो. पण मी जेव्हा पाहिलं की मी लोकांना रत्न लिहून देतो आणि रत्न लोक बाहेरून घेतात आणि त्यांची फसवणूक होते, त्याच्यामुळे मग मी स्वतः ते माझ्याकडे ठेवायला लागलो. आणि लोकांना, तो माझा व्यवसायच नाही, रत्न विकणं हा माझा व्यवसाय नाही. माझा व्यवसाय फक्त ज्योतिषशास्त्रातून मार्गदर्शन करणं हा आहे, त्यातून मी मार्गदर्शन करतो. पण आता रत्न माझ्याकडे ठेवण्यामागचं कारण की लोकांची बाहेर फसवणूक होऊ नये म्हणून आपल्याकडे ठेवतो. तर बाहेरून रत्न घेत असताना एक काळजी घ्यायची की ते सर्टिफाईड असणं फार गरजेचं असतं. त्याच्या हार्डनेस, त्याच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टी चेक केलेल्या आणि ज्या लॅबमधून ते टेस्ट केली लॅब सरकार मान्य असणं फार गरजेचं असतं. अशा लॅबमधून टेस्ट केलेले रत्न कधी तुम्हाला चुकीचे रिझल्ट नाही मिळणार तिथून. तर निश्चित आपण आता प्रत्येक मोठ्या शहरामध्ये लॅबची सोय झालेली आहे. किंवा तुम्हाला जर बाहेर कुठून घ्यायचं नसेल, माझ्याकडून मागायचं असेल तर प्रत्यक्ष तुम्हाला घरपोच सुद्धा ते रत्न मिळू शकतात. नक्कीच. भाग्यविजय या विशेष कार्यक्रमात एका छोट्याशा ब्रेकसाठी मी थांबतेय, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, प्रोग्राम असाच सुरू राहणार आहे.